Hello everyone, welcome to my channel. This is भारत वावरे. आपल्या देशामध्ये सायंटिस्ट घडविणाऱ्या कोणकोणत्या संस्था आहेत, त्या कोणत्या शहरामध्ये आहेत, त्याचप्रमाणे सायंटिस्ट बनण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सायंटिस्ट बनण्यासाठी जी एक्झाम पास आउट करावी लागते त्या एक्झामचं नाव आहे नेस्ट एक्झाम 2026. म्हणजे काय मीन्स नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट. आणि ही एक्झाम कंडक्ट करणाऱ्या आपल्या देशामध्ये दोन संस्था आहेत. पहिल्या संस्थेचं नाव आहे नायसर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. ही संस्था भुवनेश्वर, ओरिसा या राज्यामध्ये प्रचंड अशा मोठ्या परिसरामध्ये आणि निसर्गरम्य परिसरामध्ये ही संस्था आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथच्या सुसज्ज अशा लॅब आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेल आणि मेसची सुविधा या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि सगळ्या विषयावरचे पुस्तकं या ठिकाणी या संस्थेनं उपलब्ध करून दिलेले आहे. या ठिकाणी क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस ह्या खेळाचं सगळं साहित्य या ठिकाणी मोफत पुरवले जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी जिम, योगा सेंटर, त्याचप्रमाणे मेडिटेशन सेंटर पण आहे. दरवर्षी या संस्थेमधून 200 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या 200 मध्ये जनरल, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी 2 सीटा राखीव असतात. हे झालं नायसर या संस्थेविषयी. आता नेस्ट ही एक्झाम कंडक्ट करणारी आपल्या देशामध्ये दुसरी संस्था आहे. तिचं नाव आहे UMDAE CEBS, मीन्स युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, सेंटर फॉर एक्सिलन्स इन बेसिक सायन्स. ही आपल्या देशातली सगळ्यात जुनी आणि 150 वर्ष पूर्ण झालेली अशी संस्था आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही संस्था आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं महाराष्ट्र राज्याचं भाग्य आपण समजायला पाहिजे. या संस्थेमध्ये पण नायसरसारख्या सगळ्या सोयी सवलती अवेलेबल आहेत. पण या ठिकाणी दरवर्षी ही संस्था 57 विद्यार्थ्यांची निवड करते. यामध्ये जनरल, ओबीसी, एससी, एसटी सगळ्यांना कॅटेगरीनुसार आरक्षण आहे. पण जम्मू, काश्मीर आणि लडाख या ठिकाणच्या फक्त 2 विद्यार्थ्यांसाठी ह्या 2 सीटा या ठिकाणी आरक्षित असतात. ती गोष्ट महत्त्वाची. या दोन्ही संस्था नायसर आणि UMDAE डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या अंतर्गत येतात. आणि या दोन्ही संस्थेला प्राईम मिनिस्टर कार्यालय ऑफिस यांच्याकडून ग्रँट मिळतं. जी ग्रँट येते ती प्राईम मिनिस्टर
ऑफिसकडून येते. नायसर ही संस्था होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट अंतर्गत काम करते. त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी ही संस्था भाभा ॲटॉमिक अँड रिसर्च सेंटर या अंतर्गत काम करते. दोन्ही संस्था ॲटोनॉमस आहेत. ॲटोनॉमस म्हणजे काय? अभ्यासक्रम तयार करणे, अभ्यासक्रमाचं सिलेबस तयार करणे, परीक्षा घेणे, विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट देणे, विद्यार्थ्यांकडून प्रोजेक्ट करून घेणे, ह्या सगळ्या प्रकारचे कामं ह्या संस्था करतात. याला ॲटोनॉमस संस्था म्हणतात. आता ह्या संस्थेनं असा कुठला, ह्या दोन्ही ज्या संस्था आहे असा कुठला अभ्यासक्रम यांनी प्रोव्हाइड केला आहे विद्यार्थ्यांसाठी? तर 5 year इंटिग्रेटेड MSc प्रोग्राम इन फिजिकल सायन्स, केमिकल सायन्स, बायोलॉजिकल सायन्स अँड मॅथमॅटिकल सायन्स. म्हणजे ह्या संस्थेमधून विद्यार्थी 5 वर्षाचा MSc डिग्री घेऊन बाहेर पडतात. ही MSc म्हणजे आपण जी BSc नंतर MSc करतो फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोलॉजीमध्ये किंवा मॅथमध्ये, ती MSc नाही. ही सायंटिस्ट लोकांची MSc 5 वर्षाची डिग्री आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर इथं लागतो त्यांना फी किती भरावं लागतं? फीचं स्ट्रक्चर बघा. ओपन OBC स्टुडंटला वर्षाची 24,000 रुपये इतकी फी आहे. वार्षिक फी 24,000 रुपये. त्याचप्रमाणे SC आणि ST स्टुडंटला 16,500 एवढी वार्षिक फी आहे. म्हणजे 5 वर्षाची जर समजा टक्केवारी काढली तर 1,20,000 रुपये जनरल आणि OBCच्या विद्यार्थ्यांना फी भरावी लागतं आणि SC आणि STच्या विद्यार्थ्यांना 82,500 रुपये एवढी फी भरावी लागते. आता ह्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किती मिळते हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर दर महिन्याला 5,000 रुपये प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला इथं स्कॉलरशिप मिळतं. म्हणजे 12 महिन्याची 60,000 रुपये प्लस उन्हाळ्यामध्ये जे विद्यार्थी प्रोजेक्ट करतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट करतात, त्या प्रोजेक्टचे 20,000 रुपये एक्स्ट्रा मिळतं. म्हणजे काय, टोटल वर्षाला 80,000 रुपये स्कॉलरशिपच्या रूपाने मिळतं. 5 वर्षाचा विचार जर केला तर प्रत्येक विद्यार्थ्याला 4 लाख रुपये एवढी स्कॉलरशिप मिळतं. मग आता ही एक्झाम कोणकोणते विद्यार्थी देऊ शकतात? PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजीचे स्टुडंट ही एक्झाम देऊ शकतात. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी प्रत्येक विषयावर 15 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स असतात. उत्तर बरोबर लिहिलं तर 3 मार्क मिळतात. जर उत्तर चुकलं तर -1 मार्क वजा होतो. जर तुम्ही प्रश्नच सोडवला नाही तर 0 मार्क मिळतात. टोटल 180 मार्काची ही एक्झाम असतं आणि ह्या पेपरला वेळ असतो 3.5 तासाचा. आता ह्या एक्झामचे जो ऑनलाईन फॉर्म भरण्याची टाइम टेबल इश्यू झालेला आहे. याच्यामध्ये ह्या ज्या संस्था आहे ह्या संस्थेच्या वेबसाईटवर 5 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन स्वरूपात
फॉर्म भरणे सुरू झाले आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे 6 एप्रिल 2026. त्याचप्रमाणे करेक्शन आणि अपडेट विंडो ओपन होणार आहे 13 एप्रिल 2026ला. 15/5/2026ला ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे आणि 6 जून 2026 रोजी एक्झाम आहे. आता ही एक्झाम देण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? फार मोठा क्रायटेरिया नाही याच्यासाठी. 11वी 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ किंवा बायोलॉजी 11वी 12वीमध्ये हे विषय पाहिजे. PCB असला तरी चालते, PCM असला तरी चालते आणि PCMB असला तरी चालते. टक्केवारीची फार मोठी अट नाही. 12वीमध्ये ओपन आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी 60% मार्क असावे लागते आणि SC आणि ST ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 55% मार्कची अट आहे. ही परीक्षा 2024मध्ये 12वी पास झालेले विद्यार्थी देऊ शकतात. 2025मध्ये पास झालेले विद्यार्थीसुद्धा देऊ शकतात आणि जे विद्यार्थी 2026च्या 12वीच्या एक्झामला बसलेले आहेत ते पण ही एक्झाम देऊ शकतात. आता फॉर्म भरतेवेळी ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भराल त्यावेळेस फी किती भरावी लागते? तर ओपन आणि OBC स्टुडंटला फी आहे 1400 रुपये. SC आणि ST कॅटेगरीच्या स्टुडंटला फी आहे 700 रुपये. सगळ्या प्रकारच्या फिमेल कॅन्डिडेटला फी आहे 700 रुपये आणि PWD कॅन्डिडेटला फी आहे 700 रुपये. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या संस्थेच्या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरावा आणि शास्त्रज्ञ बनण्याकडे आपला कल वाढवावा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा, बेल आयकॉन बटन प्रेस करावे आणि चॅनलला सबस्क्राईब करावे. कारण हे चॅनल फक्त माझं एकट्याचं नाही, तर हे चॅनल तुमचं, आमचं, सगळ्यांचं आहे. धन्यवाद.